नमस्कार. घटस्फोटाचं प्रमाण आजकाल झपाट्याने वाढतंय, पण तुम्ही कधी विचार केला आहे का यामागचं खरं कारण काय आहे? फक्त गैरसमज, वेळेअभाव किंवा बाहेरचं आकर्षण एवढंच नाही, तर त्याचं मूळ आपल्या स्वभावात आणि आपल्या राशीच्या प्रभावात खोलवर दडलेलं आहे. प्रत्येक राशीचं ग्रहस्वरूप, तिचं तत्व आणि तिचा स्वभाव हे ठरवतं की आपण नातं कसं जपतो, कधी जिद्दी होतो आणि कधी दुरावा निर्माण होतो. म्हणूनच काही नाती जन्मभर टिकतात, तर काही सुरुवातीलाच तुटून जातात. आज आपण बोलणार आहोत अशा राशीबद्दल जी प्रेमाला मंदिर मानते, नात्याला देव मानते आणि भावनांना जीवनाचा श्वास. होय, ही रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीचं मन म्हणजे समुद्र, शांत पण खोल. त्यांचं प्रेम म्हणजे चंद्रासारखं कोमल पण प्रत्येक दिवस वेगवेगळं. आणि त्यांचं मन सहज जखमी होणारं, पण जेव्हा प्रेम करतात ते शेवटच्या श्वासापर्यंत करतात. परंतु अगदी इतक्या प्रेमळ, भावनाशील आणि समर्पित राशीला सुद्धा विवाह जीवनात अनेक आव्हानं येतात. कधी गैरसमज, कधी भावनिक अस्थिरता, कधी जोडीदाराचं न समजणं. आणि याच समस्यांवर आपण आज मनापासून खोलवर चर्चा करणार आहोत. कर्क राशीचा स्वभाव आणि त्यांचा प्रेमाचा पॅटर्न. अत्यंत भावनिक. कर्क राशीचे लोक भावना हेच विष मानतात. त्यांचं प्रेम 100% असतं, पण दुःखही तेवढंच खोल. नात्यात सुरक्षितता सर्वात महत्वाची. त्यांना जोडीदाराकडून आधार, स्थैर्य, काळजी आणि उपस्थिती हवी असते. भूतकाळ कधीच विसरत नाहीत. एकदा दिलेली जखम ते आयुष्यभर आठवतात. अतिशय काळजीवाहू. हात धरून चालवणारे, प्रेमाने घर बांधणारे, जोडीदाराला आईसारखी माया देणारे. कर्क राशीच्या विवाह जीवनातील प्रमुख समस्या. अत्याधिक भावनिकता. कर्क राशीचा स्वभाव चंद्रावर अवलंबून असतो, त्यामुळे त्यांच्या भावना, चढ उतार, मूड स्विंग हे सर्व खूप तीव्र असतात. लहानशा गोष्टीनेही दुखावले जाणे, साथीदाराने उशिरा उत्तर दिलं तरी मनात शंका निर्माण होणे, त्यांच्या नात्यातील सुरक्षितता धोक्यात आल्यास तासनतास विचार करत बसणे. कधी कधी कर्क रास खूपच संवेदनशील असते, पण त्यांच्या जोडीदाराला हे समजणं कठीण जातं. अचानक शांत होणे किंवा दूर जाणे. कर्क राशीची ही एक खासियत, जेव्हा ते दुखावले जातात तेव्हा ते काही सांगत नाहीत, बोलत नाहीत, फक्त आतमध्येच वेदना साठवत राहतात. ते बोलून तणाव कमी करू शकत नाहीत, पण मनात मात्र राग, दुःख, तक्रारी वाढत जातात. जोडीदाराला काय चुकलं हे कळेपर्यंत संबंधात मोठी दरी तयार होते. ही शांतता कधी कधी विवाहातील सर्वात मोठा शत्रू बनते. अपेक्षांचा अतिरेक. कर्क रास स्वतः खूप प्रेम देते, म्हणून ते तितकंच किंवा त्याहून जास्त प्रेम मिळण्याची अपेक्षा करतात. परंतु त्यांचा साथीदार कधी कधी तितका भावनिक नसतो आणि इथेच अंतर पैदा होतं. तो मला समजत नाही, ती माझी काळजी घेत नाही, मी जेवढं देतो तेवढं मला परत मिळत नाही. या अपेक्षांचा ओघ कधी कधी नात्याला थकवून टाकतो. कुटुंबाला प्राधान्य देणे. कर्क राशी घर, कुटुंब, आईवडील, भावंड यांच्यावर मनापासून प्रेम करतात. इतकं की त्यांचं लग्न झाल्यावरही कधी कधी जोडीदाराला वाटतं की तुझं लक्ष माझ्याकडे कमी आणि तुझ्या घराकडे जास्त आहे. कुटुंबासाठी खूप समर्पण. त्यांचं मत, त्यांची अपेक्षा खूप महत्वाची. जोडीदाराला प्राधान्य मिळायला उशीर होणे. यामुळे जोडीदारामध्ये न्यूनगंड, दुर्लक्षित वाटण्याची भावना आणि भांडणं वाढतात. ज्योतिषानुसार विवाहातील तणावाची रहस्ये. चंद्र हा स्वामी ग्रह. चंद्र मनावर राज्य करतो. चंद्र खराब असेल तर मन अस्थिर, भावनिक आणि जखमी. चंद्र अधिक राहू दृष्टी, अविश्वास. ही दृष्टी शंका, भीती, गैरसमज निर्माण करते. चंद्र अधिक मंगळ, तापट मूड. कर्क रास शांत आहे, पण मंगळ भावनिक उद्रेक करतो. सप्तम भावातील दोष. लग्न भावात राहू, शनी किंवा मंगळ असेल तर नात्यात दुरावा. विवाह टिकवण्यासाठी कर्क राशीसाठी उपाय. चंद्र शांत करण्यासाठी उपाय. सोमवार उपवास करा. शिवलिंगावर कच्च दूध अर्पण करा. ओम सोम सोमाय नमः 108 वेळा जप करावा. मोतीरत्न, ज्योतिष सल्ला घेऊनच योग्य असेल तर धारण करावा. घरात शांतता आणि प्रेम वाढवण्यासाठी घरात पांढऱ्या रंगाचे पडदे लावा.
चांदणी प्रकाशात पाणी पिणे, रोज हळदीचा किंवा चंदनाचा तिलक लावा, स्वयंपाक करताना मंत्र जप करावा. विवाहातील तणाव कमी करण्यासाठी उपाय: दोघांनी मिळून घरात दीप प्रज्वलित करणे. दर शुक्रवार देवी लक्ष्मीची पूजा करा. शंकर पार्वतीचे संयुक्त पूजन करा. प्रत्येक सोमवार जोडीने मंदिराला भेट नक्की द्या. भावनिक संतुलनासाठी उपाय: डायरी लिहिणे, दररोज सूर्य नमस्कार, 5 मिनिटे शांत बसून चंद्राच्या प्रकाशात ध्यान करणे, घरात पाण्याचे भांडे ठेवणे, नैसर्गिक तत्व वाढते. नात्यात स्थैर्य आणणारी मंत्र साधना: ओम क्लीम कृष्णाय नमः विवाहसुख वाढवते. ओम महामृदुयै नमः क्रोध आणि तणाव कमी करते. ओम चंद्राय नमः मन शांत करते. आराधनेचे परिणाम आणि जीवनातील परिवर्तन: ही आराधना, हे उपाय, ही साधना यामुळे तुमच्या जीवनात नेमकं काय बदलतं? मनातील अस्थिरता शांत होते. कर्क राशीच्या समस्या नेहमी मनाशी जोडलेल्या असतात. त्यांचे मन म्हणजे समुद्रासारखे, कधी शांत कधी वादळी. पण जेव्हा ते चंद्र आराधना करतात, देवी उपासना करतात, घरात शांततेचे वातावरण तयार करतात, हळूहळू त्यांच्या मनातील लाटा शांत होतात, मानसिक तणाव कमी होतो, जोडीदाराशी संवाद सुधारतो. आराधना व्यक्तीला अंतर्मुख करते. मन शांत झाल्यावर शब्द बदलतात, भावना नियंत्रित राहतात, उद्रेक कमी होतो, लहान वाद निरर्थक वाटतात, ते पूर्वीसारखे पटकन नाराज होत नाहीत, आरोप प्रत्यारोप नाहीसे होतात, जोडीदाराला त्यांच्यातील बदल दिसतो आणि तोही जवळ येतो, नातं पुन्हा जुळतं, नात्यातील संवाद पुन्हा प्रवाही होतो, विश्वास परत येतो. कर्क रास अनेकदा शंकाळू बनते, कारण त्यांचे मन नेहमी असुरक्षित असते. पण आराधनेमुळे मानसिक स्पष्टता येते. ते जोडीदाराला पळता नजरेने न बघता विश्वासाने हातात हात घालतात. शंका कमी होते, भांडणं कमी होतात, दुरावा नाहीसा होतो, जोडीदारावर विश्वास वाढतो. विश्वास म्हणजे विवाहाचा श्वास, आणि तो श्वास पुन्हा परत मिळतो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कर्क रास घर यावर चालते. घर त्यांच्यासाठी मंदिर असतं. जेव्हा ते देवीची पूजा करतात, दीप लावतात, मंत्रजप करतात, घरात कंपन बदलतात, पुढील बदल दिसतात, भांडणं कमी होतात, वातावरण हलकं होतं, एकमेकांशी गोड बोलणं वाढलेलं असतं, पैशाचा ओघ वाढलेला असतो, नात्यात ऊब वाढलेली असते. कधी कधी एका छोट्या दिव्याच्या प्रकाशानेही घरातील अंधार निघून जातो. कर्क राशीचं प्रेम खूप सुंदर असतं. त्यांचं मन खूप निर्मळ असतं. फक्त थोडं समजून घेणं, थोडी काळजी आणि थोडी मानसिक शांतता, इतकं केलं की कर्क राशीचं लग्न स्वर्गाचा तुकडा होऊ शकतं. जीवनात नाती तुटली तर ते अपयश नसतं, ते आत्मचिंतनाची संधी असते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना आपल्याला स्वतःला अधिक ओळखायला शिकवते. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो, तेव्हाच आपण दुसऱ्याला खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो. म्हणूनच भूतकाळात काय तुटलं यावर न राहता आजपासून स्वतःकडे बघा, थोडं शांतपणे, थोडं प्रेमाने. कारण ज्याला स्वतःवर प्रेम करायला येतं, त्याच्याकडून नातीही फुलतात आणि जीवनही. जर तुम्हीही कर्क राशीचे असाल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा शांतपणे ऐका. ही साधना मनापासून करा आणि पहा, तुमचं नातं, तुमचं आयुष्य आणि तुमचं मन सगळं नव्यानं फुलू लागतं. महादेव तुमच्या विवाह जीवनात सुख, समृद्धी आणि संयम देवो. कमेंटमध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.